सध्याची दृश्य आपण दिल्लीतली पाहतोय। दिल्लीमध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच मंचावर आलेले आहेत। खरं तर शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी टीका केली होती। एकनाथ शिंदेंचा सन्मान केल्याबद्दल राऊतांनी टीका केली होती आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच संजय राऊत आणि शरद पवार एकाच मंचावर आलेले आहेत। विशेष म्हणजे ते अगदी आजूबाजूला बसलेले आहेत, शेजारी शेजारी त्यांच्या खुर्च्या आहेत, त्यामुळे एकमेकांशी ते संवाद साधतात का आणि काय संवाद साधतात हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याची दृश्य आपण थेट दिल्लीतनं पाहताय। दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर आहे। त्या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होतंय आणि या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपथ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। माननीय शरद पवार, माननीय संजय राऊत, माननीय अनिल देसाई, पुस्तकाचे लेखक निलेश कुमार कुलकर्णी, प्रकाशक माननीय प्रशांत अनासपुरे आणि मंचावर उपस्थित सर्वांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। उपस्थित दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमामध्ये शरद पवार उपस्थित आहेत। पुस्तकाचं प्रकाशन आता काहीच क्षणामध्ये होणार आहे। शरद पवारांच्या हस्ते खरं तर या पुस्तकाचं प्रकाशन केलं जात आहे। त्याआधी दीप प्रज्वलन आणि इतर कार्यक्रम इथे पार पडतायत। दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत या ठिकाणी एकाच मंचावर आल्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांनी पवारांनी जो सत्कार केलेला होता एकनाथ शिंदेंचा, त्यावरून टीका केली होती, त्यावरून नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच संजय राऊत आणि शरद पवार एकाच मंचावर आलेले आहे। त्यामुळे आता या संदर्भात हे दोन्ही नेते इथे काही बोलतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महाविकास आघाडीमध्ये मतभेदाची सुद्धा काही ठिणगी उडाल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती। संजय राऊतांनी बऱ्याच वेळा शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यामुळे, त्यांना पुरस्कार दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती। त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुद्धा संजय राऊतांवर टीका केली होती आणि त्यानंतर आता संजय राऊत आणि शरद पवार हे एकाच मंचावर आलेले आहेत। दरम्यान आजच संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे की नाराजी व्यक्त करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे। त्यामुळे आता संजय राऊत किंवा शरद पवार या ठिकाणी काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच माननीय खासदार अनिल देसाई, पुस्तकाचे लेखक माननीय निलेश कुमार कुलकर्णी, प्रकाशन संस्था अनासपुरे पब्लिकेशन्सचे प्रशांत अनासपुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद। आपण पाहतोय खासदार अनिल देसाई। यानंतर आपण या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या स्वागत समारोहाकडे वळूयात। ज्यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय असे आपल्या देशातील ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण माननीय शरद पवार यांचं स्वागत पुस्तकाचे लेखक निलेश कुमार कुलकर्णी आणि प्रकाशक प्रशांत अनासपुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। पुस्तकाचे लेखक निलेश कुमार कुलकर्णी आणि प्रकाशक प्रशांत अनासपुरे माननीय शरद पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतील।